नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील शिमगा आणि नक्की शिमगा म्हणजे काय असतो याची माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चला तर पाहूया कोकणातला शिमगा। कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेला असला तरी होळीसाठी तो गावी येतोच। वेगळी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येणाऱ्या या सणाची चाकरमणी वर्षभर वाट पाहत असतात। केवळ कोकणातच भारतभर होळीचा सण हा साजरा केला जातो, पण महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात या सणाला शिमगा असं म्हणतात। कोकणातील होळीचा उत्साह महत्त्वाचा मानला जातो। फाल्गुन महिन्यात येणारा शिमगोत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो। कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो। प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेच्या होळीचा मुख्य दिवस असतो। कोकणात हा सण सुमारे 15 दिवस साजरा केला जातो। कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिभेला होम केला जातो आणि यालाच भद्रेचा होम असंही म्हटलं जातं। आता कोकणातील शिमगा होळी का केली जाते हे तर तुम्हाला मी सांगितलं। त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला सांगणार आहे पालखी सोहळा। होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते। कोकण पट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात। बाकी ठिकाणी या सणाला होळी म्हणतात, त्या होळी सणाला कोकणात शिमगा असंच म्हणतात। गावागावातून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते। या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते। वर्षानुवर्षे ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं कोकणात मानलं जातं। ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद काही औरच असतो। गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते। घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात। गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो। त्याचप्रमाणे विविध गावांमध्ये वेगवेगळे खेळ खेळले जातात, जसं की नकटा, खेळी, संकासूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ देखील खेळले जातात। आणि पालखी नाचवण्याचा म्हणजे स्वतःच्या खांद्यावरती घेऊन पालखी नाचवण्याचा आनंद खरंच खूप जास्तच भारी असतो। तर अशा प्रकारे तुम्ही आता पालखी कशी नाचवली जाते, होम कसा पेटवला जातो या सगळ्या माहिती बघितलीच असेल। तर आता आपण पाहणार आहोत होळी नाचवण्याचा आनंद, म्हणजेच होळीला पालखी आपल्या खांद्यावर नाचवण्याचा आनंद। चला तर मग पाहूया। शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी। शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, वाजे भारी, देव माझा नाचतोय खांद्यावरी। असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईलय। असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईलय। असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी येईलय। असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी येईलय। हार फुलांनी सजविली बघा पालखी माझ्या आईची। पालखी माझ्या देवाची, पालखी माझ्या देवाची। डंका वाजे महिमा गाजे ख्यातीची नवलाईची। ख्याती ती नवलाईची, ख्याती ती नवलाईची। साऱ्या देवांना घेऊन बरोबरी वर्षाने येते घरोघरी। साऱ्या देवांना घेऊन बरोबरी वर्षाने येते घरोघरी। डोळे भरून बघता माय मनासी आनंद जाईलय। असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईलय। असं
बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. रखवाला देव गावाचा पालखीत फिरतो मानानं. पालखीत फिरतो मानानं. पालखीत फिरतो मानानं. देवाच्या आगमनाचा सोहळा करती आनंदानं. सोला करते आनंदानं. सोला करते आनंदानं. हौस ही भक्त गणाची ग अन पुरवितो इच्छा मनाची ग. हौस ही भक्त गणाची ग अन पुरवितो इच्छा मनाची ग. या शिमग्याचा सोहळा बाय आमच्या मनानं भरलाय. असं पालखीत बसून बाय बाय माझी दाराशी यायलंय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी वाजे भारी देव माझा नाचतोय खांद्यावरी. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी वाजे भारी देव माझा नाचतोय खांद्यावरी. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलंय. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलंय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय बाय माझी दाराशी यायलंय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय बाय माझी दाराशी यायलंय. असं पालखीत बसून